मित्रहो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। व्हिडिओच्या टायटलवरून वगैरे समजलं असेलच, दरवर्षीप्रमाणे मित्रांनो पौष पौर्णिमेला आमच्या बापेरे गावची जत्रा असते आणि आज जत्रा आहे सोमवार, उद्या संक्रांत। तर चालू आता मंदिराकडे सकाळचे वाजलेत आता 9:30 वाजलेत। मंदिरामध्ये चालू आहे जरा देवीचे दर्शन वगैरे घ्यायला आता सकाळच। आणि तिकडला आता परिसरात आता साऊंड वगैरे लागला आहे, व्ह्यू कसं वगैरे काय दिसतंय वगैरे, डेकोरेशन वगैरे केलं तर बघूया। कारण आम्ही फेरी मारली नव्हती डेकोरेशन वगैरे बघायला, कारण गावकी वगैरे होती, तर गावकीला वगैरे पप्पाच गेले होते। तर आता आपण जाऊया तिकडे, दर्शन वगैरे घेऊया, त्यानंतर पुन्हा होतील फेऱ्या संध्याकाळी वगैरे, पुन्हा रात्रीचं वगैरे दर्शन घेऊया। चला साऊंड वगैरे लागला आहे, पुढे जात आहेत सुनील आहे, सोपे आहे, बंटी आताच गेला गाडीवरून। बंटीचाच साऊंड असतो इकडे, साऊंड लागलाय बघा। मागे पाहिला असेल व्हिडिओमध्ये, इकडे दुकान आहे आपल्या एका दादाचं, शाळेतील मुलांना इकडे खाऊ वगैरे खायला दुकान आहे, कारण दुसरं इथे दुकान नाही। मंदिराचा वगैरे परिसर आपण व्हिडिओमध्ये पाहतो ना, तेव्हा शाळा वगैरे त्याच्यामध्ये दिसते। हा इथेच मेन गेट आहे बघा।
बंटीचा साऊंड इकडे लागलेला आहे. त्रिमूर्ती डेकोरेटर्स. आमच्या जत्रेची ऑर्डर बंटीकडेच असते. हे गावात होणारे कार्यक्रम सगळ्यांच्या ऑर्डर त्याच्याकडेच असतात. मंदिरात आता आरतीचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर आता ओट्या बनवायचा कार्यक्रम चालू होईल. भाऊ सात वाजलेत मित्रांनो. सकाळी जसं दिसत होतं ना डेकोरेशन वगैरे बघा, लाइटिंग वगैरे आता झालेलं आहे. हा रात्रीचा व्ह्यू आहे एकदम. गोप्रोमध्ये व्यवस्थित असा एकदमच उजेड दिसत नाही. इथे आपलं मंदिर आहे. आता परत एकदा आपण मंदिरात जाऊया, दाखवतो. त्याच्यातच काय बडबड व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ तरी आहे. व्हिडिओ काय व्हिडिओ चालू आहे? मला काय वाटत त्यांना व्हिडिओ घेतली. व्हिडिओ आलेले आहे ना. मी एकटा झालो. संजा हे इकडे आपलं नवलादेवीचं मंदिर आहे, गावदेवीचं मंदिर. आणि या साईडला जिकडे जेवणाची व्यवस्था केलेली असते मंदिराच्या बाजूला, हे इकडे बसण्याची व्यवस्था यावर्षी केली आहे बघा. आणि दरवर्षीप्रमाणे जेवणाचं काम हे वेगळ्यांना दिलेलं असतं. परंतु मागची आता 2 वर्ष आमचेच मित्र आहेत रुण गावातील, कॅटरसची व्यवस्था अगदी सुंदरपणे करतात. तर विकास डोंगरकर दादा म्हणून ते 2 वर्ष आता काम पाहत आहेत. हे इकडे गावाचं मंदिर आहे बघा. इकडे कारण दोन्ही मंदिरं आजूबाजूला असल्यामुळे या मंदिरावरती लाईटची रोषणाई जरा व्यवस्थित चांगली केलेली आहे बघा. कारण आणि इकडे जेवणाची व्यवस्था आहे बघा. दुपारी व्हिडिओ बनवता आला नाही. हे बघा इकडे जेवणाची व्यवस्था केलेली असते दरवर्षी. जेवणाचं काम चालू आहे. इकडे प्लेट वगैरे लावले आहेत. आचारी मंडळ आहेत ना, त्यांना भेटवतो. इकडे थोडासा कालोखा आहे. हे बघा हे आपले मित्र आहेत. थोडासा इकडे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे अंधार आहे. विकासदादांनी ऑर्डर घेतलेली आहे. विकासदादांचा नंबर मी त्याच्यावरती देतो.
त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची जर ऑर्डर वगैरे असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि विकासाची पूर्ण टीम आहे. थोडासा लाईट उजेड कमी आहे त्याच्यामुळे जरा चेहरे व्यवस्थित दिसत नाहीत. नाना या साईडला इकडे जेंट्स डाव्या बाजूला जेंट्स लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे आणि इकडे राईट साईडला लेडीज लोकांसाठी. आणि आमचं गावजावळचं मंदिर बऱ्याच जणांना माहीत असेल, व्हिडिओ पाहतात त्यांना. गुरव देवळातच आहेत. इकडे देवीचं दर्शन घेऊया. गुरव आहेत देवळात. वर्षातून एकदा आमच्या गावात जत्रा असते आणि नवलादेवीचा उत्सव असतो. सगळेजण गावकरी मंडळी आणि तसेच मुंबईकरी मंडळी आनंदाने मिळून मिसळून सगळेजण गावाला येत असतात आणि हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. महाप्रसादाची व्यवस्था दरवर्षीच केलेली असते, परंतु दरवर्षी प्रत्येकाला संधी दिली जाते. कारण बरेच जण कॅटरर्सवाले विचारत असतात की गावकरी मंडळींना की आम्हाला संधी द्या वगैरे. तसंच प्रत्येकाला अशी संधी देण्याचा प्रयत्न करत असतात गावकरी मंडळी. परंतु मागच्या वर्षीचा आणि या वर्षीच्या संधी तर ते ऋण गावातील, आमच्याच बाजूच्या गावातील ऋण गावातील मंडळी आहेत ना, डोंगरकर म्हणून विकास डोंगरकर यांना दिले. समोर पूर्ण या मंदिरातून जर बघायला गेलं ना तर समोरून जत्रा पूर्ण इकडे दिसते बघा. कारण ह्या टाईपला जिथे शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा होतात त्या पूर्ण मंदिर याच्यात मैदानामध्ये दुकानं वगैरे आहेत. साऊंड वगैरे गावातीलच आहे. आणि मनोरंजनाचा कार्यक्रम यावर्षी आहे कोकणचा 7 संगमेश्वरी बाज. त्यांचे यावर्षी खूप प्रयोग झाले आणि खूप छान कार्यक्रम आहे. तर गावकरी मंडळींनी यावर्षी तोही ठेवण्याचा प्रयत्न केला सगळ्यांच्या मताने. थोड्याच वेळात आता आपल्याकडे ड्युटीचा म्हणजे जो मेन कार्यक्रम असतो ना, भूते मंडळी ज्यांना जो मंदिराच्या भवानीच्या मंदिरात भूते मंडळींना मान आहे त्यांच्या हाताने ड्युटी वगैरे पाजळली जाईल. आणि तीच नंतर जे पेटवलेल्या ड्युट्या गावकरी मंडळी जे तेल आणतात ना त्यानेच ते ड्युटी नाचवण्याचा कार्यक्रम होतो. तो थोड्याच वेळात आपण पाहू.
आम्ही सगळे आता इकडे वाढायला आलो आहे. महाप्रसाद वाढण्यासाठी आलो आहेत. आमच्या मंडळातलीच पोरं आहेत. थोडंसं सहकार्य गावाला पोरांकडून. स्टॉप करतो. आता इकडून या साईडला हे अशा हे मारलेत. इकडून लेडीज लोक येणार आहेत आणि त्या साईडून तिकडे जेंट्स लोक येणार आहेत. ऋतिक काय करू अशा इकडे व्हिडिओ काढ. एवढी पत्कर नंतर नंतर करूया. चंदू तर मित्रांनो आता जेवणाचा वगैरे कार्यक्रम झाला आहे आणि जो इकडे यात्रेला कार्यक्रम होता ना कोकणचा सात संगमेश्वर रिवाज तो आता बघायला पब्लिक बघा किती बसलाय. हा इकडे आपला स्टेज आहे. कार्यक्रम आता चालू आहे.